तर आज आपल्याकडे 35 वर्षाच्या महिला आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचं नाक जे आधीपासून आहे ते आवडत नाही आहे. तर त्या नाकामध्ये त्यांना काही चेंजेस करायचे आहेत. तर मी आज तुम्हाला रायनोप्लास्टीचे सर्जरी कशी होते आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, सर्जरीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे डिसिजन मेकिंग कसं होतं, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर तुम्ही यांचं नाक बघू शकता, की ॲक्च्युली बघितल्या आपल्याला काय वाटतं, की हा शेंडा खूप ब्रॉड आहे किंवा हा जो नाकाचा बेस म्हणू शकतो किंवा एलआर रिम म्हणतो ते खूप ब्रॉड आहे असं वाटतं. पण जर तुम्ही पूर्ण चेहरा ॲनालाइज केला तर तुम्हाला हे लक्षात येतं, की हा जो काही दोन डोळ्याच्या मध्ये जो काही नाकाचा ब्रिज आहे, त्या ब्रिजमध्ये जराशी डेफिशियन्सी आहे. म्हणजे तिथं मांस नाही आहे, तिथं हाड नाही आहे. त्याच्यामुळं नाकाचा पुढचा शेंडा छोटा वाटतो. ह्यातलं जे काही टिप प्रोजेक्शन आहे, हे टिप प्रोजेक्शन पण इनॲडिक्वेट आहे. पुढं जास्त गेलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर म्हटलं तशा पद्धतीनं हे जे काही ब्रिज आहे, या ब्रिजच्या इथं खूपच कमी टिश्यू आहे किंवा बोन आहे किंवा कार्टिलेज नाही आहे. त्याच्यामुळं हा जो काही डिफरन्स आहे तो आपल्याला जास्त दिसतो. त्यामुळं हे नाक बसकं वाटतं आणि मराठीमध्ये त्याला आपण नकटं नाक अशा पद्धतीनं म्हणतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप. हे टीप आहे, हे टीप हे वरच्या साईडला आहे आणि तिचे जे काही प्रोजेक्शन आहे ते पुढं आहे आणि वरच्या बाजूला आहे. तर त्यामुळे ह्याला पिगी नोज अशा पद्धतीने एक जे काही टर्मिनॉलॉजी आहे तशा पद्धतीने दिसतं आणि ते ॲक्च्युली जनरली आपल्याकडच्या लोकांना, मराठी लोकांना किंवा इव्हन इंडियन पॉप्युलेशनमध्ये हे पिगी नोज नाक चेहऱ्याला किंवा फिमेल चेहऱ्याला एकदम चांगलं दिसत नाही. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आता गोष्ट काय करणार, की इथे एक छोटासा इन्सिजन घेणार. हे इन्सिजन घेऊन हे नाकाचा पार्ट हा उचलणार. उचलल्यानंतर हा जो काही पार्ट असेल इथला, तर ह्याच्यामध्ये आपण बरगडीचं म्हणजे जर रिबचं एक कार्टिलेज असतं, जे एक्स्ट्रा कार्टिलेज असतं ते काढून त्याला एक स्पेशल पद्धतीने शेप देणार आणि ते आतमध्ये इन्सर्ट करणार. आणि त्याबरोबरच हे जो काही टिप आहे, हा जो टिपची लोकेशन जी पोझिशन आहे ती वरती झालेली आहे, त्याला आपण पुढं घेणार. आणि म्हणजेच ही पुढं घेताना आपण काळजी करणार, की जो आपण ब्रिज उचलला आहे नाकाचा, जो डॉर्सम उचललेला आहे, त्याच्या परिमाणानं हे पुढं घेणार. आणि त्याबरोबरच आणि 2-3 गोष्टी करणार आहे ते म्हणजे इथले जे काही एक्सेस कार्टिलेज असतं, लोअर लॅटरल कार्टिलेज म्हणतात, ते कार्टिलेज कमी करणार आणि जी काही स्किन जास्त दिसते ती कमी करणार. अनेकदा अशा पद्धतीचं नाक असलेल्या महिला असतात, पुरुष असतात, त्यांचे एक कंप्लेंट काय असते, सर माझा हा एलआर बेस म्हणतात, हा खूप वाईड आहे, तो कमी करा. मी जनरली हा कमी करणं सगळ्यात शेवटची प्रोसेस ठेवतो. कारण की ज्यावेळेला आपण नाक उचलतो आणि नाक पुढं ढकलतो त्यावेळेला हे आपलं आपण एलआर बेस असतं त्याची विड्थ जराशी कमी होऊन जाते. आणि अशा पद्धतीने यांचं प्लॅनिंग झालेलं आहे, अशा पद्धतीचं डिसिजन मेकिंग होतं. हे करताना आम्ही पेशंटशी डिस्कस करतो. आपल्याकडे काही 3D मॉडेल्स आहेत त्याच्यावरती डिस्कस करतो, जेणेकरून पेशंटची जे काही अपेक्षा आहेत आणि डॉक्टर जे काही डिलिव्हर करणार आहे ह्याच्यामध्ये काहीतरी एक प्रकारचं सिंक्रोनायझेशन असायला हवं. त्यामुळे सर्जरीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे काउन्सिलिंग. आणि काउन्सिलिंग यांचं झालेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीने यांचं डिसिजन मेकिंग झालं आहे आणि आता आपण यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला रायनोप्लास्टीबद्दल काही शंका असतील, या सगळ्या प्रोसिजरबद्दल तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सवरती पोस्ट करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.